जरांगे पाटील ज्या गाड्यांमधून फिरतात त्या गाड्या नक्की कोणाच्या आहेत? त्याचा मला असा अनुभव आला मॅडम त्या गाड्याबद्दल. परभणी सेलूला सभा होती, सेलू सभा मला फार चांगली आठवती. हो. त्या नियोजनासाठी मी अगोदर गेलो 2 दिवस अगोदर. तिथले आमचे सगळे मित्र साळुंके पाटील असतील, युवराज जोगदंड असतील, प्रसाद जोगदंड असतील, सगळेच त्यांचे नाव घेतो मी. एक मिनिट, नाव येऊ द्या त्यांची, समाजाकडून जाऊ द्या ना. सेलू कपिल पडूळ, पांडुरंग कदम, प्रसाद जोगदंड, भाऊसाहेब झोल, मुकेश पाटील, सोळुंके, हे जे सेलूचे तिथले सभेचं नियोजन करणारे जे संयोजक होते. मी अगोदर गेलो सभेला, तर प्रत्येकाची इच्छा असली की जरांगे पाटील आमच्या गाडीत बसावेत. तर या नियोजन करणाऱ्यापैकी प्रसाद जोगदंड यांची गाडी होती. प्रसाद जोगदंड चळवळीतला कार्यकर्ता होता. त्यांच्या गाडीत बसण्याचा आग्रह मी जरांगे पाटलाला केला की बाबा पाटील त्यांच्या गाडीत बसा. पाटील गाडीकडे येत असताना त्यांचे कोणतरी कान भरले, ही गाडी राजकीय पुढाऱ्याची म्हणे. पाटीलने गाडी नाकारली, माझा अपमान झाला तिथं. हो, हो. त्यांनी गाडी नाकारली, अपमान माझा झाला ना. मला वाईट वाटलं ते. म्हणे मी राजकीय पुढाऱ्याच्या गाडीत बसत नाही, मला राजकीय पुढाऱ्याच्या गाडीत बसायला नको. आणि आज जरांगे पाटीलच्या गाडीत फिरतात त्या गाड्या कोणाच्या? राजकीय पुढाऱ्याच्या गाड्या आहेत त्या. मग तुम्हाला तुम्हाला तेव्हा चाललं नाही. तेव्हा तुम्ही म्हणायचे मी राजकीय पुढाऱ्याच्या गाडीत बसत नाही, आणि आज तुम्ही राजकीय पुढाऱ्याच्या गाडीत फिरताय. तुम्हीच तुमचं स्टेटमेंट बदललं, तुम्हीच तुमच्या स्टेटमेंटवर कायम नाहीये.